राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज. राज्यामध्ये पाऊस येणार. आजच्या मितीला राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात पाऊस येणार आहे? येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. मग कोणती अशी कारणे आहे, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार याविषयीची सविस्तर अपडेट घेऊन आपण आलेलो आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित पाऊस आलेला आहे. एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मग पिकांचे नुकसान असेल तर पीक काढून घ्या. उघड्यावर असलं धान्य झाकून ठेवा. पिकांना आधार द्या. शेती पिकांचे नुकसान. आता मग कोणती अशी कारणं आहेत ज्यामुळे पाऊस होत आहे? तर अरबी समुद्रातील झालेला बदल, त्याचप्रमाणे जलवायू परिवर्तन, वाढते प्रदूषण, त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या घटकांमुळे राज्यामध्ये अतिवृष्टीचं संकट शेतकऱ्यांना सामोरं जायला लागत आहे. आता बघा, मोठ्या प्रमाणात आता खरीप हंगाम हा संपलेला आहे. रब्बी हंगाम सुद्धा संपलेला आहे. यावेळी शेतकऱ्यांची मशागतीचा वेळ आहे. परंतु अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मग यामध्ये आपण जर बघितलं तर गहू असेल, त्याचप्रमाणे ज्वारी असेल, त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांचे महत्त्वाचे कांदा उत्पादन असेल, यावरती या पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मग आता ही पाऊस आहे तो हा किती दिवस येणार आणि कोणती अशी महत्त्वाची चक्रीवादळ काही ठिकाणी आपल्याला जाणवले. येत्या 24 तास ते 48 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. मग हे जे काही हवामान खात्याने जे काही बदल दिलेला आहे, हा नेमकी कोणत्या आधारावर दिले आहे? तर वातावरणातील बदल, तापमानातील बदल, बाष्पीभवन या सर्वांचा अंदाज घेऊन येत्या 2 ते 3 दिवस अजून मोठ्या प्रमाणात पाऊस अडताना पाहायला मिळत आहे. मग या पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली पिके झाकून ठेवणे, रोपांचे संरक्षण करणे आणि जो कांदा असेल, कांदा साठवणूक करणे सुद्धा गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात वारे वाहून राहिल्यामुळे येत्या 2 ते 3 दिवस एक भयानक शेतकऱ्यांसाठी अंदाज दिलेला आहे. मग याची काळजी घेऊन आपली जनावरे असेल, आपली जे काही गोठा असेल, आपले जे काही धान्य असतील, या सर्वांची साठवणूक करणं पावसाचा गरजेचं आहे. अंदाज कारण का हवामान विभागानं अतिवृष्टीचा वर्तवलाय. मोठ्या काही प्रमाणात जिल्ह्यांमध्ये फटका सोसाट्याच्या शेतकऱ्यांना वाऱ्यासह मुसळधार बसू पाऊस शकतो. कोसळेल 2 ते 3 असाही अंदाज दिवसामध्ये आहे. राज्यात मोठ्या राज्यात प्रमाणात पाऊस पाऊस पुन्हा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग कोणते तालुके आहे, कोणते जिल्हे आहे, याविषयीची सविस्तर अपडेट घेऊन आपण आलो आहे. रोजच्या रोज हवामानाचा अंदाज आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. साधारणपणे जे काही महत्त्वाचे जिल्हे आहे यामध्ये अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, समुद्र सपाटीच्या लगतचे जिल्हे आहे, रायगड असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या सर्व जिल्ह्यांना अतिसतर्कतेचा इशारा दिलेला आहे. शेतकऱ्यांचे जे पीक आहे, हे पीक लवकरात लवकर शेतकऱ्यांनी काढून घेणं गरजेचं आहे. कारण का मोठ्या प्रमाणात फळबागांचं काही ठिकाणी नुकसान झालं आहे. नुकसान जर असेल तर बघा, पेरू असेल, डाळिंब असेल, आंबा असेल, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना एक फटका बसलेला आहे. कारण का पहिल्या हंगामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. आता दुसऱ्या हंगामात सुद्धा नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. आता या सर्व घटकांमुळे कोणत्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आता काय निर्णय घ्यावा, हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपुढे संकट आहे. कारण का नवीन पिकं असतील, टोमॅटो असेल, फ्लॉवर असेल, याची रोपे काही ठिकाणी टाकली जात आहे. अचानक पाऊस आल्यामुळे सर्व गणित शेतकऱ्यांचं बिघडलेलं आहे. कारण या रोपांना सुद्धा फटका बसू शकतो. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पाणी साचलेलं आहे. याचा सर्व फटका शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये काही ठिकाणी झाडं पडलेले आहे. मग कारणं जर बघितली तर पावसाची, तर कमी दाबाचा पट्टा असेल, अरबी समुद्रातील वातावरण बदललं असेल किंवा बंगालच्या उपसागर. आता या 2026 मध्ये अल निनोचा इफेक्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अल निनोचा इफेक्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याआधी येत्या 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांनी आपली जनावरे, आपली पिके, आपल्या शेताची काळजी घेणं गरजेचं आहे. हवामान अंदाजाचे रोजच्या रोज अलर्ट्स बघण्यासाठी किंवा हवामानाचे सविस्तर विश्लेषण बघण्यासाठी आपल्या परिसरात खरंच पाऊस झाला आहे का, ते आम्हाला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या किसान राजा चॅनलच्या माध्यमातून सरकारी योजना असतील, बाजारभाव असतील, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय असतील, सर्व आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतो. आम्ही जो डेटाबेस घेतलेला आहे, हा सरकारी संकेतस्थळावरून घेत असतो. जर आपणास व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.